हॅलो नमस्कार. पूनम जाधव किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे उपवासासाठी चालणारी, कारण का आता चालू आहेत नवरात्रीमध्ये जेवढे पदार्थ आपल्याला वेगवेगळे बनवता येतील तेवढे भारीच. तर त्याच्यासाठी उपवासासाठी चालणारी सेम काजू कतलीसारखी वाटणारी अशी आपण बर्फी बनवणार आहे. त्याच्यासाठी आधी आपण एक वाटी भरून मी हे शेंगदाणे घेतले आहेत. तर हे शेंगदाणे आपण अजिबात थोडेही न करपवता एकदम बारीक गॅसवरती भाजून फक्त आपल्याला कडक करून घ्यायचे. जराही ह्याचा कलर चेंज झालेला नाही पाहिजे. ह्याच्यासाठी आपल्याला फक्त हे असे एकदम बारीक गॅसवरती कंटिन्यू हलवत राहून आपल्याला हे शेंगदाणे परतून घ्यायचे. सगळे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये थोडासाही एखादाही शेंगदाणा आपल्याला करपवायचा नाही आहे, जेणेकरून नाहीतर मग बर्फीचा कलर आपल्या चेंज होतो. जशी काजू कतली असते तशीच टेक्स्चर असणारं आणि थोडी थोडी तशीच वाटणारी आपल्याला अशी वेगळी काहीतरी एक शेंगदाण्याची बर्फी बनवायची आहे. तर त्याच्यासाठी आपण हे शेंगदाणे भाजून घेतो आहे. शेंगदाण्याला मी तुम्हाला आता दाखवलं तसा शेंगदाणा फुटायला लागला, ह्याचा अर्थ आपल्याला असं वाटतो की हा शेंगदाणा कडक होत राहिला. तर थोडंसं चोळून बघायचं की बाबा टलफर निघते का. आपल्याला ह्याचे टलफर निघण्यापर्यंत इथपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत, खूप भाजायचे नाही आहेत. त्यामुळे ह्याचे टलफर निघायला सुरुवात झाली, ह्याचा अर्थ असा आहे की आपल्याला जितके पाहिजे म्हणजे जितक्या प्रमाणात पाहिजे होते तितक्या प्रमाणात हे शेंगदाणे भाजले गेले आहेत. आता हे शेंगदाणे मी खाली ताटामध्ये काढून घेतलेत. आपल्याला हे काय करायचे, आता एका हाताने असे चोळून घेत किंवा एखाद्या कापडाच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही ह्याचे टलफार काढू शकता. जसे तुम्हाला म्हणजे ज्या पद्धतीने जमतील त्या पद्धतीने ह्याचे आपण टलफर सगळे काढून घ्यायचे. आता बघा मी ह्याचे सगळे टलफर म्हणजे काढून झालेले ते बघा, हा एवढा कचरा निघाला याचा. आता बनवूयात ह्याच्यासाठी लागणारा पाक. आता मी ज्या वाटीने शेंगदाणे घेतले होते त्याच वाटीनं त्याच्याबरोबर अर्धी वाटी साखर घेणार आहे. आणि जितकी साखर घेतली आहे आपण त्याच्या अर्ध पाणी घ्यायचं आहे. म्हणजे पाक म्हणजे जो बनवणारा आपण पाक आहे तो एकदम इन्स्टंट पटकन आणि एक तारी पाकासारखा पाक लगेच तयार होतो. म्हणजे असा घट्टसर असणारा पाक तयार होतो. आपल्याला खूप कडक पाक नाही बनवायचा आहे किंवा खूप नॉर्मल पण नाही बनवायचं आहे. एखादी थोडीशी तार दिसायला लागली इतपत आपल्याला पाक बनवायचं आहे. आता बघा हा ॲक्च्युली पाक हलवत राहायला पाहिजे होतं, पण मला कॉल आल्यामुळे हे मध्येच थांबलं आहे असा व्हिडिओ. पण असू द्या. आता आपल्याला फक्त पाक करताना नाही का असं कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं असतं बरं का. अजिबात आपल्याला साखर पूर्ण विरघळेपर्यंत कंटिन्यू हलवायचं. आणि आपला हा थोडासा पाक असल्यामुळं नाही का लगेच, आणि साखरेचं प्रमाण आपलं पाण्यापेक्षा थोडंसं जास्त असल्यामुळं हा पाक लगेच बनतो. त्यामुळं ह्याला हलवत राहणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग असं थोडंसं घटसर झालं किंवा साखर थोडीशी इकडं तिकडं असं होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला पाक कंटिन्यू हलवत राहणं गरजेचं आहे. आता बघा मग हा पाक हलवत राहते मी. साखर विथळून झाल्यानंतर आपल्याला 3 ते 4 मिनटं याला उकळी फुटू द्यायचे, जेणेकरून नाही का असा हात थोडासा दोन्ही बोटांच्या मध्ये बघा हा असा चिकटपणा दिसला पाहिजे. बघा हा आपल्याला इतपत ठीक आहे बरं का. म्हणजे साखर वितळून झाली की त्याच्यानंतर 1-2 उकळी फुटल्या की आपल्याला जितका बनतो तितका पाक आपल्याला एकदम माफात आहे. त्याच्यापेक्षा जास्तीचा पाक नको. आता हा पाक झालेला आहे. आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्यांचं बारीक केलेलं जे मिश्रण आहे सांगायचं राहिलं. ॲक्च्युली आपण ते जे शेंगदाणे भाजले होते त्याचे असा हा पूर्ण कूट बनवून घ्यायचा आहे आपल्याला. आता हा कूट टाकला आपण आणि मी मिक्सरला लावलेलं तुम्हाला नाही दाखवलं, मी डायरेक्ट बारीक केलेलं हे दाखवलं तुम्हाला. आता मी ह्याच्यामध्ये ॲडिशनल थोडीशा टेस्टसाठी म्हणून मी काय केले माहिती आहे का, 2 चमचे दूध पावडर मिक्स केले ह्याच्यात. दूध पावडर मिल्क पावडर जे पण ते मिक्स केले 2 चमचे, कारण का थोडीशी टेस्ट ह्याला नाही का बर्फीसारखे जास्त हे येण्यासाठी आणि उपवासालाही दूध पावडर चालते. त्याच्यासाठी मी 2 चमचे त्याच्यामध्ये दूध पावडर ॲड केली. त्याच्यामुळे नाही का त्याला एक थोडीशी चव वेगळी येईल, थोडीशी टेस्टमध्ये फरक होईल. आता आपल्याला हे टाकल्यानंतर ॲक्च्युली आपण ज्यावेळेस शेंगदाण्याचं कूट ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत त्यावेळेस आपल्याला ह्याचा गॅस बंद करायचा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. ज्यावेळेस शेंगदाण्याचं कूट आपण ॲड करतोय त्यावेळेस आपल्याला गॅस बंद करायचा आहे. सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं. मिश्रण मिक्स करून झाल्यावर मी परत गॅस चालू केला बघा. आता आपण गॅस चालू केल्यानंतर ह्याला हळूहळू आपल्याला कमीत कमी जास्त वेळ नाही, फक्त 2 ते 3 मिनटं फक्त मिश्रण आपल्याला गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे. पण ज्यावेळेस आपण शेंगदाण्याचं कूट ॲड करणार होतो त्यावेळेस आपल्याला गॅस बंद करायचा होता. शेंगदाण्याचा कूट पूर्ण पाकामध्ये मिक्स करून झाल्यानंतर परत आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि ते मिश्रण 2 ते 3 मिनटं फक्त आपल्याला परत गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे. आणि हे बघा असं हलवत राहायचं आपल्याला. गरम करून म्हणजे तिथेही आपल्याला कंटिन्यू हलवतच राहायचं आहे, जेणेकरून ते मिश्रण थोडंसं नाही का कढईपासून सुटत आहे असं आपल्याला दिसलं पाहिजे.
इतपत हलवून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा कसं होतं आहे. आता हे आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे, जराही थांबवायचं नाही आहे. हे असं म्हणजे जसं तुम्हाला जमतं ना तसं पण कंटिन्यू हलवत राहायचं आहे की ते 1, 2 ते 3 मिनटं, जास्त वेळ नाही. आता हे आपण हलवून घेऊयात पूर्ण. आता हे कंटिन्यू हलवल्यामुळं नाही का पाक व्यवस्थित असा त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातो आणि आपण दूध पावडर टाकल्यामुळं थोडासा ह्याला म्हणजे कलर म्हणा किंवा टेस्टमध्ये म्हणा थोडासा फरक पडतो. हां, आता तुम्हाला जर ह्याच्यात ॲडिशनल असं काही वाटत असेल की बाबा मी शेंगदाण्याच्या कुटासोबत थोडा ड्रायफ्रूटचा किंवा थोडासे खोबरे बारीक करून टाकलं तरीही खूप छान टेस्ट येईल बरं का तशाही पद्धतीनं. पण मी तुम्हाला फक्त शेंगदाण्याच्या कुटाचा दाखवत आहे. ह्याच्यानंतर ना आपण कधी नेक्स्ट व्हिडिओमध्ये वगैरे बघूया ड्रायफ्रूटचा सुद्धा टाकलेला. पण सध्या आपल्याला ह्याची चक्की ही सेम ना काजू कतलीसारखीच दिसते आणि टेस्टला एकदम खूप म्हणजे खूप छान लागते. बघा हा कसं झाला आहे कूट पूर्ण मेल्ट झाल्यासारखं. आता हो का हा पूर्ण मेल्ट झाल्यासारखं दिसायला लागल्यामुळं ना आपल्याला काय करायचं आता हे की आपल्याला समजलं मेल्ट झाल्याचं म्हणून मी गॅस बंद करून घेतला. आता तुम्ही गॅसवरती ठेवूनही गार करू शकता किंवा ते मिश्रण खाली घेऊनही गार करू शकता. तर मी काय केलं गॅसवरून उतरवून घेतलं ते मिश्रण आणि असं आपण आपल्याला मिश्रण खाली उतरून घेऊन ठेवून पण आपल्याला ते गार होण्यासाठी असं ठेवून चालणार नाही. गार करण्यासाठी पण आपल्याला ते हळूहळू हलवत हलवत गार करून घ्यायचं आहे. झाकून ठेवल्यानंतर त्याला नाही का असं थोडासा म्हणजे वरून असं वेगळंच वाळल्यासारखं होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला हे मिश्रण गार करण्यासाठी पण ना कंटिन्यू हलवत राहूनच आपल्याला हे कढईपासून ते मिश्रण वेगळं व्हायला पाहिजे, एक गोळा व्हायला पाहिजे असं आपल्याला दिसायला पाहिजे. म्हणजे आपल्याला समजते की बाबा आपण आता ह्याची बर्फी बनवू शकतो असं. अशा पद्धतीनं आपल्याला ते मिश्रण हलवत राहायचं आहे. आता हे मिश्रण हलवत राहिल्यामुळे आपल्याला ते समजून जाईल की बाबा आपल्याला किती वेळ हलवायचं आहे हे आपल्याला अंदाजानंच हे होणार आहे. कारण का कढई ज्यावेळेस मिश्रण सोडायला चालू करेल ना त्यावेळेसच आपण हे लाटून म्हणजे बनवायची आहे वडी. आता सगळ्यात पहिला मी पोलपूट घेतला आहे मस्त धुवून वगैरे स्वच्छ आणि ह्याच्यावर थोडंसं तेल टाकले. ते तेल सगळीकडे पसरवून घेणार आहे. आता जो गोळा होता तो आपण घेणार आहे शेंगदाण्याचा कुटाचा. बघा हे त्याला असं करून घ्यायचं थोडंसं. तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडा हातावरती अजून जरा चोळून वगैरे मळून करू शकता आणि हे असं थापून घ्यायचं आहे. आता हे आपण थापून घेतोय. आता काय होतंय माहिती आहे का हातानं थापल्यामुळे कुठंतरी कमी कुठंतरी जास्त असंच होतंय बघा. त्यामुळे काय करायचं आपण हे व्यवस्थित थापून घ्यायचं आणि थापून घेऊन सगळं झाल्यानंतर ना ह्याच्यावरती ह्याच्यानं लाटण्याने फिरवून घ्यायचं म्हणजे सगळीकडे एकसारखं होण्यासाठी तसं करायचं. आता मला हे चौकोनी बनवायची होती खरं चक्कीचं म्हणजे मिश्रण थोडं जास्त आहे त्यामुळे हे मला थोडंसं गोलसरच बनवावं लागलं. पण बघा चौकोनी बनवलं तर सेम आपल्याला जसा काजू कतलीचा आकार आहे ना तसाही देता येतो. आता पण आलाच आहे पण तरी पण तसं होतं. तर बघा हे आता हे लाटून घेतल्यामुळे काय होईल सगळीकडे एकसारख्या प्रमाणात येईल. बघा आता हे मी ना लाटून ठेवून का नाही एक 10 मिनटं तसंच ठेवलं होतं बरं का आणि 10 मिनटानंतर मी हे कट करायला घेतले. आता कट करायचं तुम्हाला चौकोनी कट करायचं कसं कट करायचं ते तुमच्या हिशोबानं आपल्याला जसं पाहिजे तसं आपण कट करू शकतो. तर बघा एकदम व्यवस्थितरित्या आता हे कट पण होतं. 10 मिनटं लाटून झाल्यानंतर 10 मिनटं ठेवून द्यायचं मिश्रण आणि त्याच्यानंतर ना आपण हे कट करायला घ्यायचं. आता हे मस्तपैकी हळूहळू कट करून घेऊयात. बघा व्यवस्थित म्हणजे कट करता येते काही तुटत वगैरे नाही खूप ते नाही. कारण का मिश्रणाचं प्रमाण व्यवस्थित झालं ना की आपली रेसिपी चुकत नाही. त्यामुळे हे व्यवस्थित बघा अंदाज हा व्यवस्थित ठरला पाहिजे आपल्या मिश्रणाचा. आता ह्याच्यासाठी आपण 1 वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी साखर आणि साखरेच्या अर्ध पाणी वापरलेलं आहे. बाकीचं काहीच नाही. दूध पावडर जर तुम्हाला वापरायची नसेल तर तुम्ही नाही वापरला तरी पण चालेल. ते ऑप्शनल आहे. नाही यूज केलं तरी पण चालतं आहे. हे बनवलं तरीही खूप छान बनते बर्फी. आता हे बघा कट करून घेऊयात. किती व्यवस्थित छोटे छोटे एकदम काप किती छान आले आहेत ना. सेम बर्फीसारखे एकदम मस्तपैकी काप आलेले आहेत त्याचे. आता हे बघा इतके. आता मी तुम्हाला हे बघा एक मधूनच काढून दाखवले बरं का. आहे अशी व्यवस्थित जशी आपल्याला पाहिजे ना तशी ही बर्फी तयार होते बघा. आता तुम्हाला ह्याला डिझाईनसाठी सुद्धा तुम्ही वरून म्हणजे ड्रायफ्रूटचे तुकडे जरी लावले तरी पण छान वाटले असते. पण मी तसलं काही केलेलं नाही. आहे अशी बर्फी बनवलेली आहे. खूप छान बर्फी बनते आणि सगळे आहे असे म्हणजे जरा पण तुटत वगैरे नाही. त्या बघा जशी पाहिजे तशी आपल्याला ही बर्फी बनते एकदम खूप छान. बघा हे दिसायला ही सेम काजू कतलीसारखी दिसते आणि एकदम घरातल्या वापराच्या ह्याच्यातूनच ही बर्फी तयार होते. ह्याच्यासाठी एक्स्ट्रा काहीच नाही करायला लागत आहे बघा.
तुम्हाला मी एक बर्फीचा तुकडा करून टाकला. आता ही आपली बर्फी रेडी आहे. आता मी हे बघा हे सगळ्या डिशमध्ये काढून घेतल्यात. सगळ्या एकसारख्या निघालेल्या आहेत. बघा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की मला सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.